कर्जत तालुक्यातील प्रसिद्ध असणारे शंभू ऑइल मिल यांचे लाकडी घाण्याचे तेल, नॉन पॉलिश डाळी तसेच कांडपवर तयार केलेले सर्व प्रकारचे घरगुती मसाले, शंभू ऑइल आणि शंभू मसाले म्हणजे 100% शुद्धतेची हमी। कंपनीचा पत्ता शंभू ऑइल मिल, तनपुरे फार्म, पळसवाडा रोड, कर्जत। तर मग नक्की संपर्क करा तनपुरे सुपर मार्केट, कुळधरण रोड, कर्जत। मोबाईल क्रमांक 74 10 71 82 23 किंवा 95 03 26 55 55। आज आपल्या हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्तानं आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। आज सर्व पत्रकार बांधवांबरोबर संवाद साधण्यासाठी, चर्चा करण्यासाठी आणि श्री संत सद्गुरू गोदड महाराज अन्नछत्र मंडळ या अन्नछत्र मंडळाला गेल्या वर्षी 16/10/2023 रोजी अन्नछत्र मंडळाला या निमित्तानं परवानगी धर्मदाय आयुक्ताकडे यांच्याकडे ट्रस्टची नोंदणी झाली आणि त्या ट्रस्टच्या नोंदणीचा क्रमांक आहे 290 नोंदणी क्रमांक आहे आणि 1/11/2023 रोजी अन्नछत्र मंडळाला या निमित्तानं सुरुवात झाली। त्या दिवशी प्रारंभ झाला। ते करत असताना या संतश्रेष्ठ सद्गुरू गोदड महाराजांचे मानकरी आदरणीय निशिकांत उर्फ नानासाहेब पाटील, या मंदिरातील अनिल महाराज काकडे असतील, पंढरी महाराज काकडे असतील, ही सर्व मंडळी या निमित्ताने, या शुभारंभाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित होते। या ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून शशिकांत पांडुरंगराव पाटील या निमित्तानं अध्यक्ष म्हणून या ठिकाणी कार्यरत आहेत। त्याच पद्धतीनं सचिव म्हणून तानाजी विजयकुमार पाटील आणि उपाध्यक्ष म्हणून बिभीषणराव खोशे पाटील हे या ट्रस्टचे उपाध्यक्ष आहेत। आणि या माध्यमातून हे अन्नछत्र अधिकृत अन्नछत्र सुरू झालं। हे होत असतानाच अन्नछत्राला लागणाऱ्या विविध गोष्टी असतील, अनेकांचं सहकार्य या निमित्तानं अतिशय चांगल्या पद्धतीनं लाभलेलं आहे आणि अखंडपणे, अविरतपणे हे अन्नछत्र एकही दिवस अजिबात न थांबता रोज सातत्यानं चालू आहे। हे चालू असतानाच पुढील दृष्टीने सुद्धा अन्नछत्र असेल किंवा कुठली संस्था असेल तर त्या संस्थेला देणगी मिळत असताना त्या देणगीदाराला सुद्धा त्यांनी एखाद्याने दान दिलं आणि त्या दानाच्या माध्यमातून जर त्यांना आयकरामध्ये सूट मिळण्याचं एक कलम असतं, एक सर्टिफिकेट असतं, ते सर्टिफिकेट सांगतो श्री संत सद्गुरू गोदड महाराज अन्नछत्र मंडळास सर्टिफिकेट नंबर F0024/693 सर्टिफिकेट दिनांक 25/4/2024 रोजी मिळाले आहे। भारत सरकारच्या आयकर विभागाकडून 12A व 80G दिनांक 23/9/2000 रोजी मिळाले। भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयामार्फत CSR नोंदणी मिळाली आहे। तरी आपल्या पेपरमध्ये पद्धतीनं ह्या सर्व परवानग्या सद्गुरू गोदड महाराज अन्नछत्र मंडळाला मिळालेल्या आहेत आणि त्या अनुषंगानं हे अधिकृत अन्नछत्र मंडळ पावती आणि पावतीशिवाय या ठिकाणी कुठलीही देणगी स्वीकारली जात नाही आणि ज्या प्रत्येक महिन्याला, प्रत्येक 15 दिवसाला, प्रत्येक महिन्याला या अन्नछत्र मंडळाचा हिशोब सार्वजनिकरित्या सगळ्याला समजेल असा, ज्यांनी देणगी दिली नाही ह्याला सुद्धा पाहता येईल अशा पद्धतीनं हा बोर्डरच्या माध्यमातून या ठिकाणी हिशोब दिला जातो आणि प्रत्येक महिन्याला प्रत्येक जे भाविक असतील त्या भाविकांचा पत्त्यासहित या निमित्तानं हा सगळा व्यवहार अतिशय चोख पद्धतीने केला जातो। या ठिकाणी देणगी मिळत असताना, कुणी दान देत असताना अधिकृत पावती असल्याशिवाय इथं देणगी स्वीकारली जात नाही। आपण याच्या माध्यमातून सुद्धा, फोनपेच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी कोणाला जर देणगी द्यायची असेल तर ती देणगी सुद्धा तशा पद्धतीने स्वीकारली जाते। आणि आज जवळजवळ आता 1.5 वर्ष झाली आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी यावर्षी 1 वर्ष झाल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीचं नीटनेटकं नियोजन या निमित्तानं केलं जातं। रोजचा प्रसाद पाहिला संत श्रेष्ठ सद्गुरू गोदड महाराजांचा जो प्रसाद आहे, जो नैवेद्य आहे, तो शेवायचा भात आणि लसणाची लाल मिरचीची चटणी आणि दूध, हे सगळं महाराजांचा जो नैवेद्य, तो नैवेद्य या ठिकाणी रोज केला जातो आणि त्याचाच महाप्रसाद रोज महाराजांना दाखवला जातो। त्या पद्धतीने भाविकांना त्या पद्धतीचं वाटपही या निमित्तानं रोज सकाळी या अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून चालू असतं।
त्यानंतर एकादशीला हाही प्रसाद असतो, त्यानंतर खिचडीचा प्रसाद सुद्धा या निमित्तानं केला जातो. आणि द्वादशीला, दुसऱ्या दिवशी द्वादशीला सुद्धा पुन्हा एकदा या ठिकाणी अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून पंगत असते. त्या पंक्तीच्या माध्यमातून सुद्धा आपण जो CPMTIचा नैवेद्य आणि तो महाप्रसाद या निमित्तानं या अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून सातत्यानं केला जातो. हे सगळं करत असताना आता रोजच्या दैनंदिन प्रसादासाठी सुद्धा अध्यक्ष असतील शशिकांत दादा पाटील असतील, सचिव तानाजी पाटील असतील, या ठिकाणी जे बिभीषणराव खोशे असतील, भीमराव पाकाले असतील, या निमित्तानं सोमनाथ थोरात असतील, विश्वजित काकडे असतील, कोणी प्रदीपांना पाटील आहेत, गजानन दादा फलके आहेत, या निमित्तानं अजूनही आता बाप्पू मांडगे म्हणून सेवेकरी आहेत, आमचा रोहित शिंदे, अशी सगळे ही सेवेकरी मंडळी सातत्यानं रोज या ठिकाणी येऊन सगळ्या येणाऱ्या भाविकाच्या हस्ते सुद्धा अनेक वेळा या ठिकाणी महाप्रसाद आणि नैवेद्य दाखवला जातो. त्यांना या निमित्तानं मान आणि सन्मान दिला जातो. ह्याच पद्धतीनं भविष्य काळामध्ये अन्नछत्राच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जाणार आहेत की जेणेकरून सामाजिक हिताचे, समाजाच्या हिताच्या अनेक गोष्टी या निमित्तानं या ट्रस्टच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने केले जाणार. यामध्ये अनेक गोष्टीचा समावेश अन्नछत्र आणि अन्नछत्राच्या माध्यमातून शिक्षण असेल, बाकीच्या काही गोष्टी असतील, असे अनेक उपक्रम या निमित्तानं येणाऱ्या काळामध्ये सुद्धा सद्गुरू गोदड महाराज अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून राबवले जाणार आहेत. या ठिकाणी सुद्धा पुढील काळात आपल्या सर्वांनाच हा सगळा बदल होत असताना समाजाला निश्चितच एक चांगली दिशा देण्याचं काम सद्गुरू गोदड महाराज अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून सातत्यानं केलं जाईल. सद्गुरू गोदड महाराजांचा आणि महाराजांची महती, महाराजांचा प्रचार आणि प्रसार या निमित्तानं बाहेर सुद्धा सातत्यानं करण्याचं काम अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून केलं जाईल. आणि जे जे उपक्रम या ठिकाणी राबवले जातील त्या उपक्रमाला तुम्ही या ठिकाणी सद्गुरू गोदड महाराजांचे भक्त म्हणून, सेवेकरी म्हणून निश्चित आपण सुद्धा या सगळ्या कार्यामध्ये आपल्याला जी सेवा करता येईल ती सेवा आपण या निमित्तानं करत असताना महाराजांचं कार्य बाहेर कसं जाईल यासाठी सुद्धा माझ्या सगळ्या पत्रकार बांधवांची आम्हाला नितांत गरज पडणार आहे. आणि ती सातत्यानं तुम्ही या ठिकाणी योगदान देता, सेवा देताय. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपण सर्वांनी अशाच पद्धतीची सेवा करावी आणि सद्गुरू गोदड महाराजांचं जे जे चांगलं काम आहे त्या प्रत्येक कामाला या ठिकाणी आपण प्रसिद्धी देत असताना त्यामध्ये सहभागी होण्याचं काम सुद्धा आपण सर्वजण सातत्यानं करता. त्याबद्दल आज हे आपण सर्वजण पत्रकार बांधव नुसती चर्चा झाली, चर्चा झाल्यानंतर आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल अन्नछत्र मंडळाच्या वतीनं सर्व पत्रकार बांधवांना मनापासून धन्यवाद देतो. धन्यवाद म्हणण्यापेक्षा आम्ही सर्वजण महाराजांच्या कुटुंबातले, पण तरी सुद्धा आपण हे काम पुढे नेण्याच्या दृष्टीनं जे जे योगदान देता येईल ते योगदान सुद्धा पत्रकार बांधवांनी द्यावं अशा पैसे आपल्याला अन्नछत्र मंडळाच्या वतीनं विनंती करतो. आणि येणाऱ्या काळातल्या सर्व गोष्टीला उजाळा देण्याचं काम आपण करावं. श्री संत सद्गुरू गोदड महाराज अन्नछत्र मंडळाच्या वतीने पत्रकार परिषद बोलवण्यात आलेली आहे. त्याचं कारण अन्नछत्र मंडळाचा 1.5 वर्षापासून चाललेला कारभार, 1.5 वर्षापासून काय काय सुधारणा केली, काय काय सुधारणा चालू आहेत, यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. या मंडळास श्री संत सद्गुरू गोदड महाराज अन्नछत्र मंडळास आयकरात म्हणजे अधिकारी असतील किंवा कोणी जर नोकरदार असतील, कर्मचारी असतील, त्यांनी जर या मंडळास देणगी दिली तर त्यांना आयकरात सूट भेटू शकते. त्याचप्रमाणे काही कंपनींकडे CSR फंड असतो, तेही आम्ही सर्टिफिकेट उपलब्ध केलेलं आहे, तेही सर्टिफिकेट मिळवलं आहे. त्या पद्धतीने कंपनीकडून तेही पैसे मिळवण्याचा, देणगी मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. तसेच हे अन्नछत्र मंडळ चालू होत असताना आम्ही संचालक मंडळ बसलो की आपण प्रसाद काय केला पाहिजे. तर 11 जणांची बॉडी, कुणाचं म्हणणं काय, कुणाचं काय म्हणणं, परंतु कुठेही तडजोड करणारे पैलवान प्रवीण दादा घुले पाटील त्या मंडळाचे ट्रस्टी आहेत, ते पायी दंडी सोहळ्याचे प्रमुख मार्गदर्शन आहेत. त्यांनी एकच सांगितलं की शेवायचा भात महाराजांचा जो प्रसाद आहे, एकादशीलाही तो प्रसाद दाखवला जातो, तो प्रसाद आपण रोज केला पाहिजे. कारण त्यात पूजा कशी केली पाहिजे, प्रसाद कसा नैवेद्य कसा दाखवला पाहिजे महाराजांना, त्या पद्धतीने आम्हाला प्रवीण दादा घुले पाटलांनी प्रत्येक बारीक सारीक गोष्ट
त्या ठिकाणी आम्हाला समजून सांगितलेली, दाखवून दिलेले तेही रोज असतात आणि त्यांनी त्या पद्धतीने आजपर्यंत तो प्रसाद करण्याचं काम, वाटपाचं काम आम्ही या अन्नछत्र मंडळातून करत आहोत. आणि आम्ही संत सद्गुरू गोदळ महाराजांच्या छत्रछायेखाली पुढील काळातही चालू राहणार आहे. त्यात कुठलंही हे नाही आहे, एवढं सांगतो. आणि कर्जतमध्ये प्रथमच सर्व वनस्पती मिळण्याचे एकमेव ठिकाण गुरुदत्त नर्सरी, निलंगे ग्रीन सिटी, कर्जत. तरकारी रोपे, फळे, फुले, औषधी वनस्पती, ऊस रोपे. विशेष सेवा शेतकऱ्यांसाठी लिंबू खरेदी केंद्र. आपल्या उत्पादनाला योग्य किंमत मिळवून द्या. संपर्क साधा दादा गोविंद धुमाळ, मनोज दादा निलंगे. मोबाईल क्रमांक 860022 68 68, 82 085 85 202, 94 041 20 069. आपल्या गार्डनिंगच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी आजच भेट द्या. निसर्गाच्या सानिध्यात, कर्जतच्या हृदयात. गुरुदत्त नर्सरी.